यशवंत प्रकाशन संपादित ल ग तथा बापूसाहेब मराठे संकलित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी या पुस्तकातून आपण महाराजांच्या स्मरणिकांचं वाचन करत आहोत. आठवण 6. अंगी आत्मसंयम बांधल्याशिवाय तपोवनात जाऊन काय फायदा. रेल्वेमधील एक मोठे अधिकारी होते. त्यांची शरीर प्रकृती चांगली असून त्यांना प्रवासाची हौस होती. भारतातील बहुतेक सर्व चांगली स्थळं त्यांनी पाहिली होती. त्यांच्या मनामध्ये आलं की श्री महाराज दोनदा नैमिषारण्यात जाऊन आले आहेत, तसे आपणही नैमिषारण्य एकदा पाहून यावे. त्यांना पहाटेस अंथरुणातच चहा घेण्याची सवय होती. तो वेळेवर मिळाला नाही तर ते आपल्या पत्नीवर रागवत असत. ते महाराजांना भेटले आणि नैमिषारण्यात जाण्याबद्दल मार्गदर्शन करा असं म्हणाले. श्री महाराज त्यांना म्हणाले, तुमची कल्पना चांगली आहे, पण नैमिषारण्यात अजून तितकीशी लोकवस्ती आणि सोय नाही. आपण आज पहाटे अंथरुणातच चहा लागतो. तो न मिळाला तर आपल्याला राग येतो. तो सोडायचा प्रयत्न आपण आधी करू. तो यशस्वी झाला म्हणजे मग नैमिषारण्यात जाण्याचा बेत ठरवूयात. कारण नैमिषारण्यात चहाच काय, पण जेवण सुद्धा मिळेल किंवा नाही याची पंचाईत पडते. हरिओम.